नमस्कार मंडळी, हिरकणी सुकन्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, झाले का तुमचे सर्व आवरून स्वच्छ करून? आजपासून आपल्या लाडक्या देवीचे 9 दिवसाचे नवरात्र उत्सव चालू होत आहे। नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस। आजचा रंग आहे केशरी, त्यालाच आपण भगवा असेही म्हणतो। आजच्या दिवशी देवी शैलपुत्री देवीची प्रार्थना उपासना केली जाते। देवी दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री। शैल म्हणजे पर्वत, ती राजा हिमालयाची कन्या आहे। तिचे दुसरे नाव पार्वती किंवा हेमवती देखील आहे। देवी शैलपुत्रीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ घेतलेले आहे। ती बैलावर अधरूढ आहे, म्हणजेच ती बैलावर बसलेली आहे। ही देवी ब्रह्मचारिणी आणि शांत स्वरूपात आहे। आजच्या दिवशी घटस्थापना कशी केली जाते? घटस्थापना करण्यासाठी मातीचा तांब्याचा कलश घेतात। शक्यतो मातीचा घेणे चांगले। त्याने काय होते तर आपण त्यामध्ये पाणी ओततो ना, ते पाणी जिरून जिरून घटाला मिळत राहते, त्यामुळे घट धान्य उगवण्यास मदत होते। आंब्याची 5 पाने किंवा खाण्याची 5 पाने तांब्यावर ठेवावी, त्यावर एक नारळ ठेवावा। नारळाला लाल कापड गुंडाळून ठेवणे अतिशुभ मानले जाते। शक्यतो कोणी असे करत नाही। तांब्यात हळदी कुंकू, 1 सुपारी, 1 रुपयाचे नाणे टाकावी, 1 पत्रावळी घ्यावी, त्यामध्ये माती घ्यायची। काळी माती अतिउत्तम। मातीमध्ये ज्वारी, गहू, बाजरी, तीळ, हरभरा, मका, जवस असे 7 धान्य मिक्स करावे। त्या मातीवर रोज पाणी शिंपडावे। देवीचा फोटो, मूर्ती ठेवावी। नंतर आरती मंत्र म्हणून घटस्थापना करावी। पहिल्या दिवशी केशरी रंग परिधान करणे शुभ मानले जाते। केशरी रंग शक्ती, उत्साह आणि ऊर्जा यांचे प्रतीक आहे। आजच्या दिवशी देवी शैलपुत्री देवीचा मान आहे किंवा तिच्या रूपाची पूजा केली जाते। तसे तरी सर्व रूपे देवी पार्वती मातेची आहेत। आजचा मंत्र ओम शैलपुत्रे नमः, ओम शैलपुत्रे नमः, ओम शैलपुत्रे नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा। शैलपुत्री देवीची एक कथा आहे। शैलपुत्रीची कथा खास तुमच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। चला तर आपण शैलपुत्रीची कथा ऐकूया। शैलपुत्री ही पूर्वजन्मी कोण होती? शैलपुत्री पूर्वजन्मी सती होती। सतीने दक्ष प्रजातीच्या यज्ञात आत्मदहन केला होता। त्या पश्चात ती हिमालय राजाच्या घरी शैलपुत्री म्हणून जन्मली। तीच पुढे पार्वती बनून भगवान शंकराची अर्धांगिनी झाली। शैलपुत्री देवीची पूजा केल्याने आध्यात्मिक प्रगती होते, मानसिक स्थैर्य प्राप्त होते, घरात शांती आणि आनंद नांदतो। तुमच्या सर्वांच्या घरात सुख, शांती, आनंद नांदो ही देवी चरणी प्रार्थना